हॅलो एव्हरीवन. पी एस शिसव या अकॅडमीवरती आपले सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या सेशनला सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला जो नंबर दिसत आहे 9561993466 या नंबरवरती तुम्हाला सीटेट विषयी कोणतीही बॅच जॉईन करायची असल्यास तुम्ही संपर्क करू शकता. तर आज आपण EVS हा टॉपिक अभ्यासणार आहे. तर EVS विषयी सीटेट कसे प्रश्न विचारते याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला इथे दिसत आहे की काही मुले आहेत जी बोटेमधनं प्रवास करत आहे. यालाच काय म्हणतात? तर इथे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सुद्धा सांगणार आहे. वल्लम, केरळ के कुछ भागों में बच्चे पानी को पार करने के लिए वल्लम लकड़ी की बनी छोटी नाव में बैठकर स्कूल तक पहुंचते हैं. म्हणजेच काय तर केरळमध्ये काय असतं, नेहमीच पाणी येत राहतं आणि या पाण्यामुळे सगळीकडे मुलांना जाणं येणं जर करायचं असेल तर ते काय करतात, एका लाकडी नावेमधनं त्यामध्ये बसून ते स्कूलपर्यंत जातात. आता ह्याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो की कोणत्या भागामध्ये मुले लाकडाने बनविलेल्या नावेमध्ये बसून शाळेमध्ये पोहोचतात? तर त्याचं उत्तर काय येणार आहे? वल्लम. ठीक आहे. दुसरा आहे आसाम. बांस से बना पुल असम. हमारे यहाँ बारिश बहुत होती है. कभी कभी तो चारों तरफ घुटनों तक पानी भर जाता है, फिर भी हम स्कूल जाने से नहीं रुकते. एक हाथ में किताबें उठाते हैं और दूसरे हाथ से बांस को पकड़ते हैं. हम जल्दी जल्दी बांस और रस्सी से बना पुल पार कर जाते हैं. तर आता तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल की हे काय आहे, की इथे काय सांगितलं जात आहे, तर भौगोलिक परिस्थिती. म्हणजे सगळीकडे काय आहे, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, म्हणजे ज्या प्रदेशामध्ये जशी परिस्थिती आहे आणि त्या त्या परिसरामध्ये मुलं शाळेमध्ये जाण्यासाठी काय करतात. म्हणजेच जसं केरळमध्ये सांगितलं की वल्लम याचा उपयोग केला जातो. वल्लम म्हणजेच काय तर एक लाकडी नाव. ठीक आहे. आणि आसाममध्ये काय वापरलं जातं, तर तिथे खूप सगळं पाऊस येत असतो आणि कधी कधी तो चारही बाजूंनी काय असतं, गुडघ्यापर्यंत पाणी भरून असतं आणि तरी सुद्धा मुलांना शाळेत जाण्यासाठी थांबायचं नाही, म्हणून ते एका हातात त्यांची पुस्तके आणि दुसऱ्या हातामध्ये बास म्हणजेच बासे पकडून ते काय करतात, शाळेमध्ये जातात. आणि त्याच्यासाठी त्यांना असतो रस्ता, म्हणजे एक पूल जो की बासांनी बनवलेला असतो. मग ह्याच्यावरती काय प्रश्न विचारला जाईल, तर आसाममध्ये मुलं कशाचा वापर करतात, किंवा रस्सी से बना पुल पार कर करके बच्चे कौन सी जगह से बारिश के टाइम में स्कूल में जाते हैं. तर त्याचं उत्तर येणार असम. नेक्स्ट आहे उबड खाबड पथरीले रास्ते. पथरीले रास्ते म्हणजे दगडांनी बनलेला रस्ता. आता साहजिक आहे की हा रस्ता कुठला असेल, तर सगळ्यात जास्त असा उंच आणि खाली येणारा भाग जो असतो तो आहे उत्तराखंडमध्ये. ठीक है. तो इथे दिला है कि हम पहाड़ी इलाकों में रहते हैं, यहाँ दूर दूर तक उबड़ खाबड़ पथरीले रास्ते हैं. मैदानों या शहर में रहने वाले बच्चों को भले ही मुश्किल लगे, हम तो भागते हुए पहाड़ी रास्ते पार कर जाते हैं. म्हणजे कितीही रस्ता उबड खाबड असला, म्हणजे वर खाली असेल, तरी पण इतकं सगळं सहन करून इथली मुलं काय करतात, तर पहाडी रस्त्यांनी, उत्तराखंडची गोष्ट आहे जी पहाडी रस्त्यांनी मुलं
पार करून शाळेला जातात. तर यावरती सुद्धा असाच प्रश्न येऊ शकतो की कौन सी जगह में पहाड़ी रास्ते पार करके बच्चे स्कूल जाते हैं. तर त्याचं उत्तर येणार उत्तराखंड. नंतर दिलं आहे लद्दाख. आता लद्दाखमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे की जिथे काय आहे सगळीकडे गहिरी नदी म्हणजे सगळीकडे नद्या असतात ज्या खोल असतात आणि तिथे काय असेल पाणी. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे तीनही ज्या आपण तीनही गोष्टी बघितल्या त्या तीनही गोष्टी कशावरती डिपेंड आहेत तर पाण्यावरती सांगितलेलं आहे. यह दोनों तरफ से भारी पत्थरों या पेड़ों से कस कर बंद रहती है. क्या बंद रहती है तो स्कूल पहुंचने के लिए हमें रोज नदी पार करनी है. खूब चौड़ी और गहरी नदी. नदी के पार जाती हुई मजबूत लोहे की रस्सी होती है. यह दोनों तरफ से भारी पत्थरों या पेड़ से कसकर बंधी रहती है. म्हणजे दोन्हीही इकडनं काय असतं तर रस्सी असते आणि त्याच्यामध्ये एक ट्रॉली, ज्या ट्रॉलीमध्ये मुलं बसून जातात. ट्रॉली म्हणजेच लाकडाचा एक झुला असतो आणि त्यामध्ये 4-5 मुलं एकसोबत बसतात आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणजे नदी पार करून दुसऱ्या साईडला ते पोहोचतात. प्रश्न तसाच विचारला जाणार आहे की कहाँ पे, कौन सी जगह पे या कहाँ पे बच्चे ट्रॉली में बैठकर रास्ता पार कर स्कूल में पहुंचते हैं. तर याचं उत्तर येणार लद्दाख. आता ह्या तीनही ठिकाणी आपण बघितलं की पाणी होतं, पण चौथ्या ठिकाणी मात्र पाणी नाहीये. तर तुम्हाला या चित्रामध्ये पण दिसत आहे की काय आहे, उंट गाडी दिसतीये आणि ही कुठे असणार तर राजस्थान. कारण उंट सर्वात जास्त आपल्याला कुठे बघायला मिळतात तर राजस्थानमध्ये. हम रेगिस्तान में रहते हैं, हमारे यहाँ दूर दूर तक रेत ही रेत नजर आती है. दिन में तो रेत खूब तपती है. हम ऊंट गाड़ी में बैठकर स्कूल पहुंचते हैं. आता या ठिकाणी उंट गाडी असणार आहे कारण की रेगिस्तान म्हणजे वाळूचा प्रदेश ज्याला आपण म्हणतो. तर त्या ठिकाणी सगळीकडे काय दिसतं, दूर दूर तक रेत ही रेत नजर आती है. म्हणजे दूर दूरपर्यंत आपल्याला काय दिसतं, वाळवंट, वाळू. आणि दिन में तो रेत खूप तपती है म्हणजेच काय तर दिवसाला काय असतं, रेत ती जी आहे ती खूप तापलेली असते आणि उंट गाडीमध्ये बसून अशा अवस्थेमध्ये मुलं कुठे पोहोचतात तर शाळेला पोहोचतात. आता ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी काय करू शकता तर ट्रिक वापरू शकता. इथे तुम्ही म्हणू शकता काउलर. आता हा काही एक शब्द नाहीये. काउलर म्हणजेच काय तर पहिलं जे आपण बघितलं केरळ, तर का वर्ण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे केरळ. केरळमध्ये कशाचा वापर होतो शाळेला पोहोचण्यासाठी तर वल्लमचा वापर होतो. नेक्स्ट आपण बघितलं आसाम, जे का आसाम. आसाममध्ये बाशांचा पूल असतो, बाज से बना पूल. तिसऱ्या नंबरवरती आहे उत्तराखंड, काऊ, काऊलर. लद्दाखमध्ये काय होतं, ट्रॉलीमध्ये बसून जातात आणि उंट जो कुठे असतो राजस्थानमध्ये आणि इथे काय कशामध्ये बसून जातात उंट गाडीमध्ये, जे की राजस्थान, काउलर. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये आपण काउलर वर्ण वल्लम जी केरळमध्ये आहे, आसाममध्ये बाज से बना पूल, उत्तराखंडमध्ये ओबडधाबड रस्ता असतो आणि त्याच्यामध्ये मुलं काय करतात, पहाडी भाग असतो. पहाडी भागामध्ये ते कशाचा वापर करतात, ते सगळं पहाड वगैरे पार करून ते पथरीला रस्त्यांनी शाळेला पोहोचतात. लद्दाखमध्ये ट्रॉली आणि राजस्थानमध्ये उंट गाडी. धन्यवाद.